विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच 4 जानेवारी आणि 11 जानेवारी रोजी पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ची दिलेली असेल आणि नुकताच त्या विद्यार्थी मित्रांचा आता काही विद्यार्थ्यांचा स्कोर कमी पण आलेला असेल आणि काहींचा स्कोर एक व्यवस्थित आलेला पण असेल. पण प्रत्येकाने ज्या विद्यार्थ्यांचा चांगला स्कोर आलेला आहे तरी पण त्यांनी मुख्यचा अभ्यास सुरू केलेला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांचा पाहिजे की नाही स्वतःच्या स्कोर विषयी स्वतः आत्मविश्वास वाटत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मित्रांनो, मी असं म्हणणार नाही की तुम्हाला पूर्व परीक्षाला फोकस करा किंवा मुख्य परीक्षेला सोडू नका. कारण ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवात ज्या दिवशी केलेला असेल अभ्यास, फक्त डोक्यात एवढं ठेवा की मला एक दिवस मुख्य परीक्षा द्यायची आहे आणि जर मुख्य परीक्षा द्यायची असेल तर तुमचा पूर्वचा आणि मुख्यचा अभ्यास सोबत असायला पाहिजे. म्हणजेच काय, जे कॉमन विषय आहे विद्यार्थी मित्रांनो ते नेहमी कॉमन करा. मग तो पूर्वाचा आणि मुख्यच्या दोन्ही सिलेबस एकत्र करून त्या दृष्टीने अभ्यास करा आणि जे अनकॉमन आहे म्हणजेच आपण पेपर 1 ला म्हणतो मुख्य परीक्षेचा इंग्लिश आणि मराठी, त्याला तुम्हाला रोज थोडा वेळ का होईना रोज देत चला. कारण ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की स्कोर माझा अटीतटीच्या एक आणीबाणीच्या काळात किंवा अगदी काठावरती आलेला आहे, मला विश्वास वाटत नाही की मुख्य परीक्षेला मी क्वालिफाय होईल की नाही. पण जर समजा अनावधानाने तुमचा जर स्कोर आलेला असेल आणि जर जेव्हा रिझल्ट लागेल 1-1.5 महिन्यांनी आणि त्यावेळेस जर समजा तुमचा स्कोर आला आणि जर मुख्य परीक्षेला पात्र झाले तर ऐनवेळी तुमचा गोंधळ नको व्हायला. म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला इंग्लिश मराठीला हा रोज 1-1 तास का होईना वेळ देत चला आणि जेव्हा तुमचा बाकी GS2 चा पेपर आहे, पेपर 2, तो पेपर मधला तुमचा इतिहास, भूगोल, हे जे सर्व विषय GS चे आहेत तसे पण तुम्हाला पूर्व परीक्षेला आहेच. म्हणून पूर्व आणि मुख्य हे दोन्ही उद्दिष्टाने करा. म्हणजेच तुम्हाला ज्या वेळेस पेपरला तुम्ही क्वालिफाय होणार तिथून 1 ते 1.5 महिना किंवा एक 15 दिवस जे काही वेळ मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला थोडं रिव्हिजन स्वरूपात तुम्हाला जास्त वेळ देता आला पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हतबल होऊ नका, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि जरी समजा तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र नाही झाले तर तरी तुमच्या पुढे परत जून आणि जुलैची मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा आहेच आणि तिथून तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होणार हा स्वतःवर विश्वास ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, घाबरू नका, यश तुमचंच आहे.